आज या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर एक छान उपक्रम घेऊ, ज्यामध्ये आपण त्यांना बाजारचे चित्र दाखवू आणि त्याबद्दल बरेच काही बोलू. अशा प्रकारे चित्रावर आधारित बोलण्याची कृती केल्याने मुलांचा शब्दसंग्रह विकसित होण्यास तसेच त्यांचे विचार शब्दांद्वारे व्यक्त करण्यास मदत होईल. हा खेळ भाषा आणि बोधात्मक विकासासाठी खूप मनोरंजक आहे. या छानशा उपक्रमासाठी तुम्हाला बाजारची रंगबिरंगी चित्रांची आवश्यकता असेल, जी तुम्ही जुन्या मासिकातून किंवा जुन्या वर्तमानपत्रातून देखील घेऊ शकता किंवा स्वतः देखील काढू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ताई मुलांना एक पुस्तक दाखवते आणि नंतर त्यातील भाजी मंडईचे म्हणजेच बाजाराचे एक मोठे चित्र मुलांच्या समोर ठेवते आणि त्यावर चर्चा करते. चित्रावर चर्चा करण्यासाठी ताई मुलांना काही प्रश्न विचारून प्रेरित करते, जसे की हे कशाचे चित्र आहे, चित्रात काय काय दिसत आहे इत्यादी. मुलेही हे एक भाजी मंडईचे चित्र असल्याचे पटकन सांगतात आणि एक एक करत उत्साहाने प्रतिसाद देतात. जसे की चित्रात चिक्कू, केळी, सफरचंद अशी काही फळे दिसत आहेत, की एक मुलगी दिसत आहे, शेजारी तिची आई आणि तिचा भाऊ देखील आहे. ताई विचारते कशावरून ती मुलीची आई आणि मुलीचा तो भाऊ आहे. मुले सांगतात कारण सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. आई फळ विक्रेत्याकडून फळे घेत आहेत हेही सांगतात. नंतर ताई पुढच्या पानावरच्या अजून एका चित्राबद्दल मुलांशी गप्पा मारते. चित्रात काय दिसत आहे वगैरे. चित्रात कपडे, पुस्तके दिसत असल्याचे मुले सांगतात. मुलांनी उत्साहात सहभागी झाल्याबद्दल ताई मुलांचे कौतुक करते. चर्चा अजून मजेदार करण्यासाठी ताई मुलांना विचारते कोण कोण बाजारात गेले आहेत आणि कोणाबरोबर. जे मार्केट म्हणजेच बाजार मुलांनी बघितले आहे ते असेच आहे की वेगळे आहे. मुलेही छानपणे उत्तर देतात. कोणी वडिलांबरोबर बाजारात गेले आहेत तर कोणी आई बरोबर. आणि बाजारात खूप गर्दी असल्याचेही एक मूल सांगते. उत्साहाने चर्चेत सहभागी झाल्याबद्दल ताई मुलांचे कौतुक करते. तुम्ही पण तुमच्या वर्गातील मुलांना वेगवेगळ्या प्रकारची रंगबिरंगी बाजारची म्हणजेच मार्केटची चित्र दाखवावीत. चित्रात कोण आहे, चित्रात काय दिसत आहे असे प्रश्न विचारा आणि सर्व मुलांना बोलण्याची संधी द्या. चित्राला रोजच्या अनुभवाशी जोडायला विसरू नका. उपक्रम अधिक मनोरंजक करण्यासाठी तुम्ही मुलांना बाजारावर आधारित नाटक करण्यास देखील सांगू शकता. धन्यवाद.